नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी उद्योग चॅनलवर आपले स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ईसा बियाणे या पीजीआर बद्दल माहिती पाहणार आहोत। खूप शेतकरी ईसा बियाणे आणतात आणि फवारणी करतात, पण त्यांना पाहिजे तसे रिझल्ट यामधून मिळत नाहीत। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ईसा बियाणेचा वापर कधी करावा, कोणत्या पिकावर करावा, प्रमाण किती वापरावं व वापर करताना कोणती काळजी घ्यावी या सर्व बद्दल माहिती बघणार आहोत। म्हणजे आपल्याला चांगले रिझल्ट मिळतील आणि आपले पैसे वाया जाणार नाही। शेतकरी मित्रांनो, माहिती बघण्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या कृषी उद्योग चॅनलला नक्की सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन दाबा, कारण आपण शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, आता खूप सारे शेतकरी ईसा बियाणे आणि कापूस या पिकावर याचा उपयोग करणारे आहेत। तर या दोन पिकाच्या दृष्टिकोनातून आपल्याला ही माहिती बघायची आहे। ईसा बियाणे हे एक पीजीआर आहे, म्हणजेच प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे। याचा वापर आपण पिकाचे नियंत्रित वाढ करण्यासाठी करू शकतो। आपण ढोबळे मनाने याला टॉनिक असं म्हणतो। यामध्ये अॅमिनो ॲसिड आणि पेप्टाइड हे घटक असतात। याचं काम असते झाडांची नियंत्रित वाढ करणे, फळफांद्या आणि फुटव्यांची संख्या वाढवणे, त्याचबरोबर झाडांचे ताण सहन करण्याची शक्ती वाढवून रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे। याचा उपयोग साधारणपणे पिकाच्या सुरुवातीच्या काळात फवारणी आणि ड्रिपद्वारे केला जातो। कपाशीमध्ये याचा वापर फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी, फळफांद्यांची संख्या वाढवण्यासाठी करतो। तसेच सोयाबीनमध्ये झाडांची वाढ होत नसेल किंवा फळफांद्यांची संख्या कमी असेल तर यासाठी आपण याचा उपयोग करायचा आहे। कापूस आणि सोयाबीन पिकासाठी ईसा बियाणेचा वापर आपल्याला प्रति 30 मिली 15 लिटर पंपासाठी करायचा आहे। याचा उपयोग आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक या दोन्ही सोबत करू शकतो, पण कोणत्याही तणनाशकामध्ये याला मिक्स करू नये। ईसा बियाणेचा वापर शक्यतो कोणत्याही विद्राव्य खतासोबत मिक्स करून फवारणी करू नये, कारण जसे पाहिजे तसे रिझल्ट आपल्याला ईसा बियाणेचे मिळणार नाही। याचा किमतीचा जर विचार केला असता अर्धा लिटरची बॉटल आपल्याला 500 ते 600 रुपयापर्यंत मिळून जाते। तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन शेती संबंधित माहितीसाठी आपल्या कृषी उद्योग चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।